कंत्राटी शिक्षक नियुक्ती सुरू झाली असून ही नियुक्ती आणि पवित्र पोर्टलद्वारे टेट 2025ची होणारी शिक्षक भरतीची प्रक्रिया आणि त्यानंतरची नियुक्ती याचा काही संबंध आहे का? तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि सध्या शालेय शिक्षण विभागानं एक 2-4 वर्षापासून हा जो पॅटर्न सुरू ठेवलेला आहे, की कंत्राटी शिक्षक घेताना कधी ते ज्यांचं डी-एड, बी-एड, टी-ई-टी झालेलं आहे त्यांना प्राधान्य देतात आणि कधी मात्र ते जे सेवानिवृत्त कंत्राटी शिक्षक आहेत त्यांना प्राधान्य देताना दिसतात. नुकतीच या अगोदर आपण सोलापूर झेडपीमध्ये कंत्राटी शिक्षक नियुक्ती झालेली पाहायला मिळालेली आहे. आपण याच्या अगोदर कोकणातल्या काही झेडपीजमध्ये सुद्धा कंत्राटी शिक्षकांची भरती झालेली आहे, पण तिथं मात्र ज्यांचं डी-एड, बी-एड, टी-ई-टी, सी-टी-टी पास आहे अशा उमेदवारांना संधी देण्यात आली होती. परंतु आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्हा परिषदेमध्ये सेवानिवृत्त कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे आणि त्याच्या संदर्भातला जी-आर नुकताच 21 जानेवारी 2026 रोजी जाहीर झालेला आहे. मित्रमैत्रिणींनो, सध्याची पोर्टल शिक्षक भरती आणि कंत्राटी शिक्षक नियुक्ती या दोन्हीचा अर्थार्थी जरी संबंध नसल्या तर दोन्ही तितक्याच रिलिव्हंट आहे. ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जिल्हा परिषद शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याबाबतचं हे पत्रक दिलेलं आहे आणि त्याचा नमुना कसा असावा त्याच्या संदर्भात सुद्धा इथं त्यांनी पाठीमागच्या पत्रांचा रेफरन्स दिलेला आहे. मग ते 7 जुलै 2023 असू द्या. आता याच्यामध्ये सुद्धा काही जी-आर मध्ये बदल सुद्धा झाले होते, परंतु याच्यामध्ये मात्र या जी-आरला जुन्या जी-आरचा रेफरन्स देऊन सेवानिवृत्त शिक्षकांमधूनच कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद शाळातील रिक्त शासकीय पदे खालील प्रमाणे भरण्यात यावी. आता तुमच्या लक्षात येते का तात्पुरत्या स्वरूपात लिहिलेलं आहे? बिकॉज सर्व जिल्हा परिषद असतील किंवा सर्वच जास्त पण आहेत राज्यामध्ये, त्या सर्वांनाच माहीत आहे की सध्या पोर्टलद्वारेच भरती होते, त्यामुळे ही जी भरती आहे ती तात्पुरत्या स्वरूपात असणार आहे. पहिली गोष्ट, आता यांना मानधन 20,000 आहे. यांची नियुक्तीसाठी त्यांना 70 वर्षाच्या आतमधले असायला हवेत, तसा त्यांनी करारनामा द्यायचा आहे आणि बंधपत्रक द्यायचं आहे. आणि किंवा ते काम करत असताना त्यांना कोणत्याही हक्काची मागणी करता येणार नाही, कंटिन्यूची मागणी करता येणार नाही, अशा पद्धतीचे नियम वगैरे उपलब्ध झालेले आहेत. आणि जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात येत आहे नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंत. आता नियमित शिक्षक कधी उपलब्ध होणार? तर पोर्टल शिक्षक भरती ते 2025ची सध्या प्रक्रिया चालू आहे आणि या शिक्षकांची नियुक्ती व्हायला नवीन अकॅडमिक इयर हे उजाडणार आहे. तोपर्यंत आता विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून हा डिसिजन घेतलेला आहे. परंतु नाशिक झेडपीनं बाकीच्या झेडपीसारखा बाकीचे जे काही डी-एड, बी-एड किंवा ज्यांचं 12वी ग्रॅज्युएशन झालेलं आहे, टी-ई-टी, सी-टी-टी झाले आहे, त्यांची नियुक्ती करायला हवी होती असं वाटतं. कारण कंत्राटी शिक्षक भले जरी असला तरीसुद्धा थोडी ती अर्थार्जनाचं साधनसुद्धा होतं. आणि दुसरी गोष्ट, जी निवृत्त शिक्षक ज्यांनी आयुष्यभर कधी एवढं शिकवण्यामध्ये रस घेतला नाही, आता ते किती रस घेणार आहेत याच्यावरती सुद्धा क्वेश्चन मार्क नक्कीच आमच्या मनामध्ये आहे. कारण आमची पोरं एवढी क्वालिफिकेशन घेऊन वाट पाहत आहेत भरतीची. मग आता जरी विद्यार्थ्यांचं नुकसान होणे म्हणून ही भरती होत असली तरी तिथं त्यांना संधी द्यायला हवी होती. मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये नाशिक झेडपीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पोर्टलद्वारे शिक्षक भरतीची पदं भरली जाणार आहेत. आणि सध्या तुम्ही हे पाठीमागचे जी-आर वेगवेगळे दिलेले आहेत. त्यांनी 4 नोव्हेंबर 2025चा जी-आर सुद्धा काढलेला आहे. त्यांनी लिहिलेलं आहे सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपावर नियुक्ती देण्याबाबत. आणि सेम त्याच्यातले नियम आहेत, जे सेवानिवृत्त आहेत त्यांच्यामधूनच त्यांना घ्यायचं आहे आणि योग्य ती कार्यवाही करायची आहे. आता त्यांच्या जो अर्जाचा नमुना आहे, एखादा सेवानिवृत्त शिक्षक तुमच्या आजूबाजूला असेल तर द्या. कारण सध्या आपण जो काही
पाठपुरावा करतोय किंवा ज्याच्यावरती भर देतोय ते म्हणजे टेट 2025च्या शिक्षकांची भरती लवकरात लवकर होऊन जूनपर्यंत त्यांना नियुक्ती मिळाली पाहिजे. त्याच्यापूर्वीच मिळायला हवी असं शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपला स्टँड आहे. परंतु सध्या हे जे कंत्राटी शिक्षक प्राथमिक शिक्षक पदावर घेत आहेत अशा सेवानिवृत्त शिक्षकांपर्यंत हा नमुना नक्की पोचवा. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. बऱ्यापैकी यांच्या माध्यमातून निगेटिव्हिटी पसरवली जात होती. येस, निगेटिव्हिटी नक्कीच आहे. सरकारने जे तरुण तडफदार उमेदवार आहेत, जे बेरोजगार आहेत, त्यांना संधी द्यायला हवी होती. भले ते कंत्राटी का असं नाही. आणि लवकरात लवकर जर पोर्टलद्वारे जर शिक्षक भरले वेळोवरती, वर्षातून जेव्हा एकदा दरवर्षी परीक्षा टेट 2025ची जशी झालेली आहे तिसरी, तशी चौथीसुद्धा वर्षातून एकदा घेतली आणि ती प्रक्रिया लवकरात लवकर जर राबवली तर असे कंत्राटी शिक्षक भरण्याची वेळच येणार नाही. परंतु सरकार एका भरतीला 8 वर्ष लावतं, दुसऱ्या भरतीला 5 वर्ष लावतं आणि तिसऱ्या भरतीला परीक्षा होणेही सुद्धा आता 7, 8, 9 महिने झालेले आहेत, तरीसुद्धा अजून त्याला काही मुहूर्त आलेला नाही आहे असं म्हटलं तर चालेल. आणि म्हणूनच अशी वेळ येते. मित्रांनो, याची इन्फॉर्मेशन अशा व्यक्तींपर्यंत पोचवा ज्याला त्याची थोडीफार गरज असेल. आणि हो, सर्व झेडपींना आमच्या या बेरोजगार शिक्षकांकडून एक रिक्वेस्ट आहे, जरी कंत्राटी असतील तरी नक्कीच आपल्या बेरोजगार DED, BEd, TET, CTT कुठलं एज्युकेशन नाही आमच्याकडे यांचा विचार करावा, जेणेकरून आम्हालाही अर्थार्जनाचं साधन होईल आणि त्याच्यातून नक्कीच अनुभवसुद्धा मिळेल.